वायदे में रहेंगे तो फायदे में रहेंगे। स्वागत नहीं करोगे आप हमारा? श्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला। आजपासून आपण जर 70 वर्ष मागे गेलो तर त्या काळात सर्वसामान्यांचा आर्थिक स्तर हा खूप काही चांगला नव्हता. त्या काळी मोलमजुरी, शेतीची कामे हे करूनच लोक आपला उदरनिर्वाह करत असत. सगळ्यांचा उद्देश एकच होता, मेहनतीने आपली वर्तमानाची परिस्थिती बदलायची. असंच एक वाहेगाव साळ गावातील दाम्पत्य निवृत्तीरावजी खैरे आणि त्यांच्या पत्नी अंबाबाई खैरे हे मोलमजुरी करून तर कधी रस्ते बांधण्याची कामे करून आपला उदरनिर्वाह करत होती. परिवार वाढत गेला तशी जबाबदारीही वाढत गेली. परिस्थिती हालाकीची होती. समोर अनेक प्रश्न उभे होते आणि दिनांक 1 जून 1968 रोजी अरुण निवृत्ती खैरे यांचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थाने खैरे घराण्यात उन्नतीचा अरुणोदय झाला. याची कल्पना आईवडिलांना तेव्हा नव्हती. मात्र दिवसागणिक अरुणदादा यांच्यावर होत गेलेले संस्कार आणि त्यांची परिस्थिती बदलण्याची जिद्द बघून सगळ्या परिवारालाच परिवर्तनाची प्रचिती येत गेली. कुटुंब मोठे होते. 3 भाऊ, 3 बहिणी आणि आई वडील, म्हणून या सगळ्यांची जबाबदारी देखील मोठी होती. म्हणून संपूर्ण भावंड आपलं योगदान देऊन सोबत शिक्षण घेऊन कुटुंबाला हातभार लावू लागले. अरुणदादांचे बालपण हे हसत खेळत पुढे सरत होते. तसेच खळगटाच्या क्रिकेट ग्राउंडवरही ते आपल्या संपूर्ण टीमसोबत मोठे होत होते. जसं जसं अरुणदादांना कळायला लागलं तसं तसं त्यांना एक गोष्ट निश्चित होऊ लागली की आपली मेहनत आणि शिक्षणच आपल्या या परिवाराला हालाकीच्या परिस्थितीच्या फुपाट्यातून बाहेर काढणार. आणि त्या दिशेने अरुणदादांचा प्राथमिक शिक्षणाचा प्रवास न्यू इंग्लिश स्कूल वाहेगाव या दिशेने अनवाणी पायाने सुरू झाला. शाळेसाठी 7 ते 8 किलोमीटरचा अनवाणी प्रवास हा दादांना आणखीनच ध्येयासाठी मजबूत बनवत गेला. यासोबतच अरुणदादा वडिलांसोबत शेतमजुरी, रस्ते बांधणीची कामे, प्रसंगी गवंडी काम देखील करू लागले. मात्र यात त्यांनी शिक्षणाला कधीही अंतर दिले नाही. अरुणदादा आणि इतर भावंडांचा सांभाळ त्यांच्या आजी सोनाबाई यांनी केला. अरुणदादांवर आजींचा फार जीव होता. अतिशय मायेने त्यांनी या सर्व भावंडांवर संस्कार केले. म्हणून ही सगळी भावंड प्रयत्नाने पुढे जाऊ लागली. कालांतराने पुढील शिक्षणासाठी अरुणदादांनी लासलगाव येथे कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवले आणि तेव्हा त्यांच्या पायात प्रथमच चप्पल आली. कॉलेजमध्ये असताना अरुणदादांना वाचनाची आणि नाटकात काम करण्याची गोडी निर्माण झाली. त्यांनी एकपात्री प्रयोग तसेच कॉलेजच्या नाटकात अभिनय करत कथालेखनात भारतातील महान नाट्यकलावंत स्वर्गीय लक्ष्मण देशपांडे यांच्याकडून कौतुकाची थापही मिळवली. अरुणदादा आता चहूबाजूने ज्ञान आत्मसात करून भविष्यासाठी स्वतःला तयार करत होते. खरं तर त्यांना CA व्हायचं होतं. त्यानुसार त्यांनी BCom नंतर नाशिकच्या नामांकित CA कडे इंटर्नशिप देखील केली. मात्र नियतीच्या मनात अरुणदादांबद्दल काहीतरी मोठंच नियोजन होतं आणि तो दिवस उजाडला ज्या दिवशी अरुणदादांना पोलीस दलातून कॉल आला. समोर असणारी संधी आणि पारिवारिक जबाबदारी लक्षात घेऊन अरुणदादांनी खाकी वर्दी 1991 मध्ये अभिमानाने चढवली आणि त्यांच्या जीवनाला परिवर्तनाची चालना मिळाली. कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र दुर्दैवाने अरुणदादांचा हा आनंद फार काळ टिकलाच नाही. नोकरीवर रुजू होताच अवघ्या 15 दिवसातच अरुणदादांच्या आई समान वहिनी सुशीला तुकाराम खैरे यांचे निधन झाले. या निधनाने संपूर्ण खैरे कुटुंब धक्क्याने सुन्न झाले. आईच्या पश्चात त्यांच्या 3ही मुलांच्या डोक्यावरचं छत्र हरपलं होतं. कुटुंब पोरकं झालं होतं.
अरुणदादांसमोर कर्तव्य आणि शोक अशा दोन्ही भावना होत्या. ते दुःख मनात ठेवून अरुणदादांसमोर अनेक प्रश्न होते. तेव्हा बंधू तुकाराम अण्णा आणि पोपटराव यांनी अरुणदादांना आधार दिला. हळूहळू घरातील परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली. मोठ्या बंधूंनी एका बाजूला घराची धुरा सांभाळली, तर दुसऱ्या बाजूला अरुणदादांनी पुन्हा आपल्या कर्तव्याकडे लक्ष देऊन त्या दिशेने आपली वाटचाल सुरूच ठेवली. या दरम्यान 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील अलिबाग रायगड येथील RDX शोध मोहिमेत अरुणदादांचा सक्रिय सहभाग होता. पुढे अरुणदादांच्या आयुष्यात एक सुंदर योग जुळून आला. 1994 मध्ये लक्ष्मीच्या पावलांनी रत्नाताईंचे आगमन झाले आणि संपूर्ण कुटुंबात एका अर्थाने ऊर्जेचेच आगमन झाले. अरुणदादा आणि रत्ना वहिनी हे विवाह बंधनात एकरूप झाले. अरुणदादांचा प्रेमळ, शिस्तप्रिय आणि मार्गदर्शक स्वभाव यामुळे अरुणदादांना परिवारात सगळे प्रेमाने नाना म्हणूनच बोलवू लागले. तुम्हाला सनी देओलचा एक डायलॉग आठवत असेल, ये 2.5 किलो का हाथ. जब ये 2.5 किलो का हाथ किसी पर पड़ता है ना, तो आदमी उठता नहीं, उठ जाता है. हो तोच. तर सांगायचं तात्पर्य इतकंच की एकदा एक आरोपी अरुणदादांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. अरुणदादांनी त्याला चुटकीसरशी पकडलं आणि गालावर एकच पोलिसी खाक्या उमटवला. तेव्हा त्या आरोपीला पृथ्वी तलावरच ब्रह्मांडाचं दर्शन झालं होतं. आता दादांचा हात जरी 2.5 किलोचा दिसत नसला तरी तो खाणाऱ्याला मात्र याच डायलॉगची प्रचिती होत असे. अरुणदादांनी आपला प्रामाणिकपणा आणि तत्वनिष्ठेने अनेकांसाठी एक आदर्श उभा केलाय. सरकारी गाडी घरापर्यंत नको, आपल्या हुद्द्याचा गैरवापर त्यांनी कधीही केला नाही, अशी एक ना अनेक उदाहरणं त्यांच्या सहकार्यांनी सांगितलेली आज सगळी डोळ्यासमोर उभी राहतात. 1994 ते 2004 या काळात नाशिक विभागीय कार्यालय IG ऑफिस इथे अरुणदादा कार्यरत होते. या दरम्यान प्रशासकीय कामकाजात 5ही जिल्ह्यात त्यांच्या कामाची ख्याती पसरू लागली. पुढे अरुणदादांची बदली नाशिक ग्रामीण पोलीस दलात झाली. या दरम्यान अरुणदादांना 2 गोंडस अशी बाळं झाली, मुलगी ऋतुजा आणि मुलगा उन्मेष. खरं तर पोलीस खात्याची नोकरी म्हटलं की पारिवारिक आयुष्याकडे नकळत दुर्लक्ष होतच, कारण कर्तव्यासमोर वैयक्तिक गोष्टींना अंतर द्यावंच लागतं. मात्र इथे पत्नी रत्ना यांचं योगदान फार मोठं ठरतं. त्यांनी हे लक्षात घेऊन आपल्या कुटुंबाचा सांभाळ केला आणि वेळेप्रसंगी स्वतः वडील होऊन या खाकीच्या मागची ऊर्जा त्या सतत आपल्या परिवाराला देत राहिल्या. आजही आठवलं की जाणवतं, कित्येक सण, सोहळे, वाढदिवस, समारंभ इथे मात्र अरुणदादांची उपस्थिती नसायची. कारण कर्तव्याला प्राधान्य देणे हीच अरुणदादांची तपश्चर्या होती. यानंतर 2008 मध्ये मालेगाव बॉम्बब्लास्टमध्ये प्रशासकीय कामाची धुरा देखील दादांनी शिताफीने सांभाळली. म्हणूनच दादांच्या कामाची दखल घेत 2011 मध्ये माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी अरुणदादांना DG इन्सिग्निया हे पदक अर्थात पोलीस महासंचालक पदक देऊन त्यांचा गौरव केला. हा सन्मान अत्यंत प्रामाणिक आणि निष्कलंक अधिकाऱ्यांनाच प्रदान केला जातो. या दरम्यान वडील म्हणून आपले कर्तव्य पार पाडत अरुणदादांनी मुलीचं कन्यादान केलं आणि तिला संसारात एकरूप करून घेतलं. हळूहळू दादांची जबाबदारी वाढत गेली, म्हणजेच दादांची आजोबा म्हणून बढती झाली. अरुणदादांना पर्यटनाचीही आवड असल्याने अधेमध्ये ब्रेक घेऊन ते पर्यटनही करत असे. कारण मानसिकदृष्ट्या कोणत्याही पोलीस खात्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला हे गरजेचं आहे. या खात्यातला स्ट्रेस सांभाळणं हे तितकं साधं आणि सोपं गणित नाही. आणि 2020 मध्ये महाभयंकर असा कोरोना येऊन ठेपला. यामध्ये अरुणदादांनी अक्षरशः रस्त्यावर उतरून स्वतःची काळजी न करता आपलं कर्तव्य सचोटीने बजावलं. खरं तर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी फक्त फील्डवर काम करून होत नसतं. त्यासाठी कागदोपत्री विभाग, दस्तऐवज कामही तितकंच महत्त्वाचं ठरतं. आणि म्हणूनच आपल्या कामाची पोचपावती म्हणून
जो सन्मान संपूर्ण देश पातळीवर काही मोजक्याच अधिकाऱ्यांना प्राप्त होतो, असा राष्ट्रपती पदक सन्मान श्री अरुण निवृत्ती खैरे यांना 15 ऑगस्ट 2024 रोजी उत्कृष्ट सेवेबद्दल जाहीर करण्यात आला. आणि म्हणूनच पुढे पदोन्नतीसाठी धुळे ग्रामीणला बदली झाल्यावर डेप्युटेशनवर नाशिक विभागीय कार्यालय येथे त्यांना पुन्हा बोलावून घेण्यात आले. आपल्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेत शासनाकडून आत्तापर्यंत आपल्याला 476 रिवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले. याचा आम्हाला अभिमान आहे. अरुणदादा, हा सर्वोच्च सन्मान जितका आपला आहे तितकाच तो आपल्या परिवाराचा देखील आहे, ज्यांनी वेळोवेळी आपल्याला कर्तव्यदक्ष राहण्यासाठी खंबीर पाठिंबा दिला आणि आपल्या कार्याला समजून घेतलं. आज आपल्या कार्याची प्रेरणा घेऊन आपल्या परिवारातील भाचे पुतणे आपलं मार्गदर्शन घेऊन विविध सरकारी क्षेत्रात खाकी वर्दी चढवून देशसेवेत त्यांनी स्वतःला सामावून घेतलंय. इतकंच काय, आपल्या गावात देखील अनेक युवकांनी आपली प्रेरणा घेऊन स्वतःला देशसेवेत सुपूर्द केलंय. सामान्यतः पोलीस म्हटलं की त्यांना छंद जोपासताना फार कमी पाहिलं गेलंय. मात्र ट्रेकिंग असो, क्रीडा असो, नाट्यक्षेत्र असो किंवा साहित्य क्षेत्र असो, अशा अनेक गोष्टींमध्ये रममान होऊन स्वतःची ख्याती बाजूला ठेवून एक आपला माणूस म्हणून जगणारी ही असामी अरुणदादा तुम्हीच. आणि म्हणूनच या कार्यासाठी आम्हा सगळ्यांकडून तुम्हाला कडक सॅल्यूट. अरुणदादा, आपला प्रवास प्रेरणा देणारा, आपला विचार दृष्टिकोन दाखवणारा, गर्व आहे आम्हाला आपल्या आचरणाचा, ज्याने बदलला आमचा वर्तमान आणि भविष्य सारा. आपली सेवानिवृत्ती म्हणजे हा अस्त नव्हे, हा अरुणोदय आहे आपल्या नव्या पर्वाचा. रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के. ओ राही 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 ओ राही. जय हिंद.